in the differentiating characteristics of acid and base. म्हणजे गोष्ट आयदर ऍसिडिक असतली और मातशी बेसिक असतली और न्यूट्रल असतली. तर ती नाव म्हटल्यार न्यूट्रल असता तशी. तेंची मेन डिफरन्शिएटिंग कितें एक टेस्ट वयल्यान आयडेंटिफाय करूं येता. या कितें आसता ऍसिड कशें आसता सार इन टेस्ट आतां म्हटल्यार आंबट. बेस कशें आसता बिटर इन टेस्ट. आणि कितें आसता डिस्टिंग्विशिंग पॉइंट बट आम्ही एक शिकलो लिटमस पेपर टेक्स्ट कोण कितें करता रायट ऍसिडान कितें जाता ब्लू ब्लू रेड जाता लिटमस पेपर टेस्ट रेड घाली जाल्यार रेड करता बेजान कितें जाता रेड टू ब्लू ब्लू घाली जाल्यार ब्लू करता. The point had a very strategy. The one that we are way down to this. Now, someone given this meeting point because that is X plus ions, OH minus ions. Basically, acid will contain X plus ions. What is your logic here? And base will contain OH minus ions. There are distinctive points. You get either exam which are easy. आता indicators वर असतात इंटरनेट इंडिकेटर्स यूज करतात. फॉर एक्झाम्पल दिस इज वन इंडिकेटर. इंडिकेटर म्हटल्यार कितें जो आमकां सांगतलो की तो एसिडिक आसा वा बेसिक आसा ताका इंडिकेटर म्हणटा. आणि न्यूट्रल आसा. हय ते इंडिकेटर म्हणजे सायलेंट इंडिकेटर रे. इंडिकेटर म्हणजे इंडिकेटर सांगता पळय त्या सायडीन वयतलो इंडिकेटर सांगतलो की एसिड आहा काय बेस आहा सोल्युशन तो घालता. इंडिकेट करता तुका खंयचे एसिड आहा काय बेस आसा. तशें आनी खंयचे इंडिकेटर आसा नांव खबर आहा तुमकां एक आसा सिंथेटिक इंडिकेटर लिटमस आनी कितें आसा मिथाइल इंडिकेटर आसता. नांवां खबर आसता कितें आसता करेक्ट फिनोल्फथालीन आसता पीएच हय फिनोल्फथालीन आसता ती ओके हो एक आसता इंडिकेटर आनी कितें आसता टर्मेरिक पावडर इंडिकेटर यूज करूं येता नांव दिलां तें टर्मेरिक पावडर. या हो टर्मेरिक पावडर आहा पळय तो बेजाच्या कंटेंटान इलो रेड जाता. फॉर एक्झाम्पल हळदीचे समज कितें डाग बीन पडले शर्टाक जाय तूं जेन्ना साबणान हें करतलो पळय धुतलो पळय साबण अंडर दिस बेस कॅटेगरी बेसिक एसिड और नेगेटिव आसता सो ते तांबडो आसता बिकॉज टर्मेरिक पावडर इज इंडिकेटर व्हिच टर्न्स रेड ऑन बेसिक मीडियम. बेकिंग सोडा जाता या बेकिंग सोडा जाता बेकिंग सोडा वॉशिंग सोडा अच्छा पकडला असता बेसिक पावडर बट इंडिकेटर थोडे नाव खबर आसता इंडिकेटर्स अगर इतना हमें फोटो लेने में सुपर खबर आसता जान विचारता किती आहे एसिड इट विल टर्न रेड इन बेस इट विल टर्न ब्लू. आणि असा एक स्पेशल थिंग ऑल फॅक्टरी दीज आर सिंथेटिक इंडिकेटर्स आणि एक म्हणजे ऑल फॅक्टरी इंडिकेटर्स ऑल फॅक्टरी इंडिकेटर्स म्हणजे दिस या दे ऑन डिपेंड ऑन स्मेल. सो डिफरंट मीडियम मध्ये डिफरंट स्मेल किती घडे एग्जांपल दिसता ग्लो विनेगर ती एग्जांपल खबर आसता राइट किती क्वेश्चन विचारा ना तो कलर दिला दिला रे शिकता विचारू पण शकता क्वेश्चन इन फिनोल्फथालीन किती आता पिंक आता किती आता त्या मीडियमान नोट्स दिता सध्या तुम्ही शिकू ते किती क्वेश्चन तर येना ऍक्च्युअली बट शिकून जरा ऑल फॅक्टरीचे एग्जांपल्स तरी खबर आसता रे vanilla glow here as example vinegar onion is also in all factory
indicator. Substances. So definition of all factory indicators is the substance whose order changes in acidic or basic medium are called olfactory indicators. Page number 18. ये तो दाखल करेगा पाप है definition note सारा हिंदी में लिया page number 18 what are olfactory indicators? Substance whose order changes in acidic or basic medium are called olfactory indicators. And the examples are vanilla, onion, clove. The next page is so in detail बता दे activity clove मतलब यार लवंग so अब in detail बताना activity कितनी important है ना तो डायरेक्ट तो काटा भी important आपके लिए क्वेश्चन है आता है एसिड बेसिस रिएक्ट होता है ये रिएक्शन आप थोड़ी सी काम करेंगे और हमारा रिएक्शन के फॉर्म करना है भी important है ये अब होया reaction of acid first comes reaction of acid with the metal बनाने के लिए बोला acid and reacted with metal क्या है एक सॉल्ट तयार झालो आणि कितें मेनली कितें रिलीज जातली H2 गॅस सो खबर आसता when metal is reacted with any acid hydrogen gas will be evolved so the activity सांगता जस्ट तरी क्लियर केलं जाईल सो त्यांच्यानी कितें केलें हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतले हां आता मला वाटतं पहिला हायड्रोजन घेते पहिला असता किती घेता येते सोना घेना वापसी हायड्रोजन घेता डायरेक्ट एक दिना तो पण पोहना घेना ऍसिड कशा असते त्याला पण पोहना घेता दाखवलं तुमका ते फ्युचर होईल कॉन्सन्ट्रेट बरं आलाय डायरेक्टली जो हात घालतो तो आम्ही जो एकदा इथे कॉन्सन्ट्रेट असतं रिस्क डायरेक्टली हँडल करत नव्हते पटान किती असता प्रोटेक्ट करपाक आमका येवत असता सो त्यांनी किती केले सांग हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि झिंक घातले ऍक्टिव्हिटी किती सांग काय नाही त्यांनी ऍसिड आणि भितर किती घातले सांग झिंक झिंक किती मेटल नॉन मेटल झिंक किती मेटल ते आम्ही घातले नाही झिंक तरी किती रिएक्शन झाले मग ऍसिड आणि झिंक रिएक्शन झाले त्यांनी ती गॅस आम्ही कलेक्ट केली सेटअप आलो तिथे टाकला असतो आम्ही ती गॅस त्यांनी कलेक्ट केली एक बंटन आणि हांगा न्हू हे धरली कितें सांग मॅचस्टिक जावं असं कितें बर्नर मॅचस्टिक ते जवळ कॅन्डल धरली दाखव हांगा असं लागतं ना पॉप साऊंड येतो कसे करायचे सेटअप ओके हे सामना तुमचा इथून डायरेक्ट असे ऍक्टिव्हिटी दाखव मसा बेबी स्कूलांतर पण मला आवाज हो क्लास दिला होता ऑर्गॅनिक आहे टप टप तो पैकी राहते ना ये नो रिएक्ट करते मेटल विथ ऍसिड हायड्रोजन गॅस इव्हॉल्व जाते आणि हायड्रोजन गॅस कशी डिटेक्ट करावा असा काय ना कशी किती कॅन्डल किंवा फायर सोर्स आलो त्या गॅसीकडे त्याला पॉप साऊंड येता अरे ब्लास्ट आहे ना चड क्वांटिटी ना ब्लास्ट जातलो ती हांगातल्यान बारीक लिली लिली जाता रे भरपूर सपोज जायत जाल्यार सो कळ्ळें मरे पण टेस्ट इट खंयची टेस्ट यूज करतलो फॉर डिटेक्टिंग हायड्रोजन गॅस मे बी एनी कॅन्डल और मॅचस्टिक तिथे ना सोर्स साडे वळतलो हायड्रोजन गॅस आणि कसो साऊंड येतलो पॉप साऊंड येतलो दॅट इज टेस्ट फॉर डिटेक्टिंग हायड्रोजन गॅस सो जेन्ना ऍसिड रिएक्ट्स मेटल कितें सॉल्ट फॉर्म जातलो अकॉर्डिंग टू दॅट ऍसिड एंड मेटल आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व जातली म्हणजे बॉलून पूर्ण येतले असे बाहेर की डायरेक्ट असे येतले म्हणजे इनविजिबल असते गॅस फक्त आम्ही कॅन्डल जर पाहिजे त्यांना पॉप करणारे डिटेक्ट करते तो एक एक्झाम्पल दिला ते एक जस्ट म्हणजे बरे म्हणे येणार आहे पण खबर असतो काय की हे रिएक्शन करणारे किती घातले सो एनएओएच इज किती इक्वल जातले
हायड्रोजन गॅस वॉल जातली salt मरे चेंज जायला हवं according to the हे but main तुका point question येतलो which gas will be evolved when acid reacts with metal कितें आन्सर कितें खंयची गॅस हायड्रोजन गॅस हां तर आता ह्यांच्याशी जनरल फॉर्म बरयता हां एक्चुअली बी एसिडाक कितें नांव आसतलें फॉर एग्जांपल हांवें दिला पळय NaOH इज अ बेस हां दिस इज अ बेस सोडियम हायड्रॉक्साइड when reacted with zinc हे एग्जांपल आता सॉल्ट फॉर्म जातले कितें सॉल्ट जाता ते Na2 ZnO2 Na2 असं हा हे इतले इम्पॉर्टंट आहे स्टडी करा हे सॉल्टाचे नाव सोडियम झिंकेट हो बरयला पळय Na2 ZnO2 बट मेन हांगातलो पॉइंट कितें याद धर acid or base when reacted with metal किती जातले खंयची गॅस रिएक्ट जातली हायड्रोजन गॅस will be evolved a main point हे क्वेश्चन येता सेकंड आता acid or हे base is reacted with metal carbonate or metal hydrogen carbonate acid is in a second acid when reacted with metal carbonate carbonate चा फॉर्म्युला किती असता CaO it is CO3 वास्तव में दरकार कार्बोनेट तो और हाइड्रोजन मेटल का हाइड्रोजन कार्बोनेट और हो मेटल हाइड्रोजन कार्बोनेट और इथे काय ठीक एक्स्ट्रा असतं हां वेळेला रिएक्ट करता पे ऍसिड विथ मेटल कार्बोनेट और हायड्रोजन कार्बोनेट त्यांना मग एक सॉल्ट फॉर्म जातले आणि हे कार्बोनेट शॉर्ट फॉर्म CaB हां कार्बोनेट शॉर्ट फॉर्म किती CaB नॉट Ca CO3 हायड्रोजन म्हणजे H2 नी हायड्रोजन इज H2 ये कार्बोनेट डायरेक्ट ये आहे पण तुला असं कार्बन आणि ऑक्सिजन कार्बोनेट एकदा मी असे बरेतले म्हणजे ऍसिड प्लस CO3 ते या असे जनरल विचारताले ऍसिड दिस समथिंग नाव दिलेलं असेल ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड when reacted with some metal zinc शॉर्ट फॉर्म carbonate बरेतले which gas was evolved शॉर्ट फॉर्म बरेतले मी सगळे हो तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहू शकता तुला नाव रीड करून कळपाक जाय दिले Zn म्हटलं कितें झिंक तुका खबर पडले मेटल म्हणून सो आता पळय कितें जातले सॉल्ट एक कसं तरी फॉर्म जातले आणि H2O फॉर्म जातलो वॉटर प्लस CO2 गॅस विल बी released this is important acid when reacted with metal carbonate or metal hydrogen carbonate खयची गॅस रिलीज जाता CO2 whether if metal when reacted with acid खयची गॅस रिलीज जाताली hydrogen metal carbonate when reacted with acid CO2 हां त्याची टेस्ट कशी करप ती सांगता बेसिकली लाईम वॉटर मेक असता लिंबू पाणी न्हू तुम्ही घरी करते त्याला लाईम वॉटर लिंबू पाणी म्हणतात ते न्हू या दिस इज इट सायंटिफिकली फॉर्म्युला इज CaOH2 यानी पहिले वाचलेले नाव काय असले केमिकल रिएक्शन फर्स्ट इक्वेशन असले CO plus H2O gives calcium hydroxide. This is calcium hydroxide. Calcium hydroxide when mixed with water. So aqueous form of calcium hydroxide is called lime water. Why point important आता? Aqueous हो. तो CO वेस्ट म्हणून काय होता ना aqueous इथून त्याला lime water म्हणतात. त्यांना water आणि dissolve असतं. So calcium hydroxide when dissolved in water, that solution is called lime water. आणि जेन्ना ही CO2 गॅस lime water अंच्यान पास जातली किती जातले सांग या it will turn lime water will turn milky. Lime water
turns milky. Yeah, color असं ना colorless असतात आहे उदक कसे but then CO2 gas suppose pass केली lime water आहे it will turn milky. White फुलतात ते white काय होता भितर तो precipitate form होता त्याचे वेगळे इक्वेशन कोणते इक्वेशन होता भितर तुम्ही येते ते इक्वेशन बरे थांबणार so CaOH2 it is lime water when mixed with CO2 how compound form होता it is CaCO3 plus H2 so how by precipitate form जातो how by precipitate form जातो this is calcium carbonate so मग बेसिकली घट जाता भाई कसं करायचं तुम्ही आता राइट मस्त कॅल्शियम कार्बोनेट असं मी घडत कॅल्शियम कार्बोनेट जातं घट हार्ड जातं so due to this calcium carbonate that lime water turns milky so this is test for detecting which gas CO2 here आता when CO2 gas then pass through lime water we can say calcium hydroxide is here atle lime water will turn milky this is test for detecting CO2 gas पुढे सपोज परत हे कॅल्शियम कार्बोनेट सपोज परत आणि CO2 बिट पास केला तर येतात ते दुसरे कंपाऊंड फॉर्म जातात या हायड्रोजन कार्बोनेट that is the important ना limestone chalk marble are different forms of calcium carbonate all metals carbonate and hydrogen carbonate react with acid to give a corresponding salt carbon dioxide and water तुम्ही तुमचे पॉइंट टू घेलो कि acid when reacted with metal carbonate or metal hydrogen carbonate which gas will be evolved which gas hydrogen CO metal carbonate or metal hydrogen carbonate CO2 gas ती कशी डिटेक्ट करा त्याचा टेस्ट किती आहे CO2 will pass through lime water it turns lime water milky due to formation of which compound white precipitate is formed that precipitate is what कॅल्शियम कार्बोनेट व्हाईट प्रेसिपिटेट जाता म्हणून ते मिल्की जाता काय हे पॉइंट्स इम्पॉर्टंट पुढे या हा थर्ड पेज ऍसिड आणि बेस रिएक्ट करताना किती झालं ऍसिड प्लस बेस ऍसिड प्लस बेस रिएक्ट करता पळय त्यांना सॉल्ट आणि H2O फॉर्म जातो एक एक्झाम्पल बघा सॉल्ट प्लस H2O NaOH plus HCl NaOH this is base आणि HCl is acid त्यांना रिएक्ट करते पळय त्यांना कंपाऊंड फॉर्म सॉल्ट फॉर्म जाते NaCl plus H2O हा एक एक्झाम्पल या रिएक्शनामध्ये एक नाव असा दॅट इज किती नाव न्यूट्रलायझेशन रिएक्शन आणि न्यूट्रल ना न्यूट्रल फॉर्म जायना त्याका न्यूट्रल कित्याक म्हणतात HCl बी त्याका कॅन्सल करून एक न्यूट्रल सॉल्ट फॉर्म करतात हा दिस इज कॉमन सॉल्ट HCl मी बोलू एक्स ऑलरेडी हा मार्क करून दो आम्ही जनरली इस्लाम this generally NaCl is formed in the dissolved form aqueous form असे हार्ड असते ना ते सॉलिड असते ना मिक्स असते H2O मिक्स असते हो तो ऑलरेडी आधी मार्क करून घ्या हा माझे मी आउट टेक्स्ट क्वेश्चन अरे बुका करून घ्या मला अरे विचारले तो दिवस नाही तो व्हिडिओ होया हे माझे दिसना ऑलरेडी आम्ही तिथला रेझोम सांग सगळे असं डायरेक्ट जनरल फॉर्म दिला सो हे तुझ्या मेन इम्पॉर्टंट पॉइंट ऍसिड विथ रिएक्टेड विथ बेस ते असले मास्किंग हायड्रोजन हा ऍसिड विथ रिएक्टेड विथ बेस water plus salt.
ह्या रिएक्शनाक आनी कितें नांव आसता न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आता नेक्स्ट पार्टाक या. Fifth one. Acid when reacted with metal oxide पळय कितें जाता. पळया मग लक्ष दी. ऍसिड जेन्ना मेटल ऑक्साइड वांगडा रिएक्ट करता पळय तेन्ना सॉल्टानी H2O फॉर्म जाता. सेम फॉर्म जातले सॉल्ट प्लस H2O. हा वेरी गुड क्वेश्चन. मेटल ऑक्साइड बेस तर बिकॉज हांगा ऍसिड प्लस बेस सॉल्ट प्लस H2O फॉर्म जातालो पळय. हांगा ऍसिड प्लस मेटल ऑक्साइड सॉल्ट प्लस H2O फॉर्म जाता पळय सेम जाता फॉर्म. सो मेटल ऑक्साइड आर बेसिक इन नेचर दिसे. Metal oxide are basic in nature because salt plus H2O केन्ना फॉर्म जाता जेन्ना acid आणि base react करता. हांगा acid आसा बट हो it will act as a base only. So metal oxide are basic in nature. Similarly तशेच suppose base react केले metal oxide वांगडा सेम किती आतल्यातले पळय या बेस प्लस मेटल ऑक्साइड सपोज रिएक्ट जाले. म्हणजे एग्जांपल मागीर पळोवया. अशें पळोवया कितें फॉर्म जातले आसले सेम सॉल्ट प्लस H2O फॉर्म जाता आसलो. सो हेजेर तुका कितें कळ्ळें मेटल ऑक्साइड आता ना नॉन मेटल ऑक्साइड सॉरी दिस इज नॉन मेटल ऑक्साइड. हां तुका हेजेर कितें कळ्ळें दोन्ही कंपेयर करीत जाल्यार नॉन मेटल ऑक्साइड्स आर acidic in nature. Non-metal oxide are acidic in nature. कळ्ळें इम्पॉर्टंट पॉइंट आहे स्पेशली फॉर शकता. वेरिएंट करना है but I'm understanding on this question is up. Metal oxide are basic in nature. Non-metal oxide are acidic in nature. Reason line for a chatting is ये तो reason है metal oxide are test in nature acidic, basic, neutral options. भैया तारी ने उन्होंने रिएक्ट वाला सेट कर दी. ये रे बड़ी पड़े कोणाकडे डाउट असेल तर इथे रिवाइज करूया. इथे काय शिकलेले स्टार्टिंगच्या आम्ही स्टार्टिंग किती पहिले ऍसिड आणि बेस कसे आयडेंटिफाय करायचा कॅरेक्टरिस्टिक किती असतात ऍसिड आणि बेस ऍसिड्स आर सायलेंटेज मागीर बेसिस आर इथरेंटिक आणि किती पॉइंट It must Red to red. रेड इन ऍसिड आणि इन बेस किती आतले तुगे पिक्चर आयला ना Red to Red to blue. ना माझी एक चुकून कंप्लेंट येता मस्त सांग किती झालं आम्ही आता बेजे किती असता विधान किती आता लक्ष द्या फ्री फायर अनुभवलो ना हां बी पर खाना था लिक्विड जे थर्ड पॉइंट का काम पुढे येतला आपण acids have H plus ion, bases have OH minus ion. आणि किती नेक्स्ट आम्ही पहिले रिएक्शन्स ऑफ ऍसिड बेसिस फर्स्ट पहिले ऍसिड विथ मेटल किती आहे ऍसिड विथ मेटल किती रिलीज जाता पहिली गॅस हायड्रोजन गॅस हे ऍसिड प्लस मेटल कार्बोनेट CO2 रिलेट करायला CC कार्बोनेट और हायड्रोजन कार्बोनेट C असा आहे सो पहिली गॅस रिलीज जातली कार्बन डायऑक्साइड गॅस कशी टेस्ट करता आम्ही ट्रायमोडर टेस्ट म्हणजे पास केली किती आतले ट्रायमोडर White precipitate calcium carbonate. ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट हायड्रोजन गॅस कशी टेस्ट करता Hydrogen gas of test. या बेसिकली किती फायर सोर्स नेक्स्ट कॅन्डल किती एली हायड्रोजन गाडी ऑफ सांगली म्हणजे थर्ड रिएक्शन पहिले ऍसिड प्लस बेस किती आता ते कॅन्डल त्या बॉक्स आणता हां कॅन्डल बॉक्स बेसिकली फायर इट इज कंबस्टिबल हायड्रोजन गॅस आहे इट इज कंबस्टिबल तर कशी येता पण ती पण आता कॅन्डल भेटलेली कॅन्डल बचीस भेटलेली देवाची देवाची जरा अशा आवाज टाके मी किती किती काय करता सांग H2O असता हां अरे
उदक असतं लागलेले बरे बी असेल तेन्ना चड जाता तिकडे ते H2O ते आता न्यूट्रल हय त्या नंतर H2O मिक्स जाता तो आवाज येता मागीर बस जाता सो हायड्रोजन इज अ कंबस्टिबल गॅस तेन्ना फायर सोसायटी एसी इट विल बस्ट त्या इज अ पॉप साउंड येता मागीर थर्ड आमी कशें पयलें रिएक्शन एसिड प्लस बेस कितें फॉर्म जाता salt plus water and this reaction is called neutralization reaction the fourth पहिले आम्ही acid plus metal oxide किती फॉर्म होता therefore we say metal oxide are basic in nature the metal plus no acid plus non metallic oxide किती फॉर्म होता salt plus water therefore non metallic oxide are acidic in nature metal oxide are basic non metallic oxide are acidic okay कंटिन्यू करूया खंयचे एसिड काढायचे त्याचे एग्जांपल सांग म्हणजे किती खबर एक्सियल हायड्रोक्लोरिक एसिड एक असता आणि किती असता खूप असं सल्फ्युरिक एसिड असता नायट्रिक एसिड असता सिट्रिक एसिड असता टार्टारिक एसिड असता एसिड बेसिक आणि येता लिक्विड बिन तेटा कसले लिक्विड पहिले लिक्विड त्याच्या म्हणणं आता लिक्विड मी असं ते शिकवता आणि ते लेसन की अशी विचारतो इंडिकेटर तो लिक्विड फॉर्म क्वेश्चन काय ना असं पहिले लिक्विड मे बी एसिडिक वर बेसिक असू शकता whereas water किती न्यूट्रल एसिडिक वर बेसिक न्यू कसे प्रॉपर्टी राहील टाइपची ऑफ द एनी सबस्टन्स लिक्विड गॅस असू शकता एसिडिक वर बेसिक गॅसेस कसे सगळे इट इज प्रॉपर्टी कार्बन डायऑक्साइड मरा हे तर लिक्विड असतं पण आता लिक्विड नी स्ट्रॉंग एसिडिक एसिड सगळे कॉमन किती असतं रे एसिड सगळ्यात कॉमन मरे किती असतं रे सांग सगळ्यांचा टेस्ट सारखं असतो असं ना किती म्हणून टेस्ट करून भेटतं गॅसचे टेस्ट करून भेटलो पण हो एक कॉमन असतो हो मेन पॉइंट फॉर डिस्टिंग्विशिंग एसिड अँड बेस दॅट इज इट विल हॅव H+ आयन्स हे जेना फॉर्म जातले पळय तेन्ना दॅट substance will be called acidic whereas in basic हो ion form जातो OH- ion आणि जितलो चड हो H+ ion form जाता पळय खंयच्या सबस्टन्सान त्या सबस्टन्स आमी चड मोर एसिडिक म्हणटले ऑर लेस एसिडिक कमी आयन्स फॉर्म जाले कमी एसिडिक चड आयन्स फॉर्म जाता हे H+ मोर एसिडिक इट इज सेम तेका सायडीन सगळ्यांत कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक एसिड हय सगळ्यांत चड आयन्स फॉर्म त्याला लेस बेसिक नो हय दॅट इज तशेंच OH- आयन्स चड आसा then it is more basic citric acid will be ते weak acid citric acid so त्यांची टेस्ट केली ते ग्लुकोज आणि अल्कोहॉल त्यांना ते इलेक्ट्रिसिटी पास करण्याची पळयताले हा म्हणजे एसिडांच्या इलेक्ट्रिसिटी पास केली आणि दुसरे दोन सोल्युशन आणले तर त्यांनी पहिले की एसिडांच्या इलेक्ट्रिसिटी पास जाता कित्याक पास जाता सांग ह्याचे आयन्स असतात H+ आयन्स हा म्हणून पास जाता whereas ते दुसरे सोल्युशन असते ग्लुकोज अल्कोहॉल कंडक्ट करिना इलेक्ट्रिसिटी डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी तर आयन्स फॉर्म तयार होतात की तुझ्याने काय केलं आहे की ऍसिड असं ते आयन्स फॉर्म करतात yeah circuit what to have all acids in this cell in common yeah no H+ ions and acid have all acids have these ions in common every base खिडकी काढून हे कॉमन असतं रे हे ना आला बेसिस असतो ना बेजन H+ ion नसतं बेस ಅಂದ್ರೆ ना कमी ना असं हा आता आणि yes H+ ion केन्ना फॉर्म जाता हा yeah when we dissolve it in water तेन्नाच ते फॉर्म जाता सो त्यांचे एक्सपेरिमेंट केलो किती केलं सांग की येते सोडियम क्लोराइड आणि H2SO4 रिएक्ट केले म्हणजे गॅस रिलीज झाली त्यांनी ती टेस्ट केली ते HCl गॅस रिलीज झाली माझ्या रिएक्शन करता पाहिजे त्याच्यानंतर HCl गॅस रिलीज झाली So HCl is acid or base? Acid. HCl is acid. So त्यांनी लिटमस पेपर लावून पहिलं किती दाखवलं ऍसिड म्हटल्यार ब्लू रेड दाखवलं
सेम तेने एक्सपेरिमेंट केलो कितें ना ही HCl येयली पळय ती ड्राय HCl केली हां सो बेसिकली तो एक कंपाउंड आसता की तुज्यानी पास केली काय ना तो सगळे मॉइश्चर आत एब्सॉर्ब करता तो कंपाउंड म्हणजे तो पास केला दॅट इज कॉल्ड कॅल्शियम क्लोराइड द कंपाउंड तो मॉइश्चर एब्सॉर्ब करता सो इट विल ड्राय केली HCl काय ड्राय HCl भितर मॉइश्चर असते ना पावडर कसो गॅस ती पण तितून मॉइश्चर असतो ना गरम क्षेत्र आहे बघा आमच्या इथून गॅस मॉइश्चर असा वॉटर हे असा पार्टिकल तिथून असतो ना ड्राय राय तिथे मॉइश्चर असतो ना ड्राय असते वॉटर पार्टिकल सॉलिड असते ना गॅस ती पण ड्राय असते तिथून मॉइश्चर म्हणजे वॉटर असते ना वॉटर पार्टिकल हा सो ही जेना पास केली पळय हे ब्लू टू रेड जाऊ ना रेड इज हे पळय कितें एसिडिक ते एसिड ते न्हू HCl म्हणजे एसिड ब्लू टू रेड जावपाक जाय लिटमस पेपर बट जावना सो इतुल्यान एका कितें कळ्ळें की हे केन्ना फॉर्म जाता हे H+ आयन फॉर्म जाता पळय तेन्ना तो एसिडिक टाइप जाता हे ड्राय म्हणटा ते आयन फॉर्म जावना आयन केन्ना फॉर्म जाता जेन्ना इट इज डिसॉल्व्ड इन लिक्विड It is acidic, but it don't show property. Property cannot show the acidic or basic when the substance is dissolved in liquid. त्यांनाच तो property show करता आपली. Without that तो property show करीना. म्हणजे acidic in nature ना काय जाणार या हा तो acidic, but show करीना acidic. केन्ना acidic property show करता when it is dissolved in water and ion form करता पळय त्यांनाच तो acidic property show करता. सेम वेदा हां सेम वे दावडा हे ओएल आयन्स जोपर्यंत फॉर्म करिना पण तोपर्यंत बेसिक आका प्रॉपर्टी शो करतो ना जैसे बोलते हैं H+Aq या सांगता काय वेरी वास्ट आहे the separation of H+ ion from HCl molecules cannot occur in absence of water so hydrogen ions cannot exist alone but they exist after combining with water molecules thus hydrogen ions must always be shown as H+ aqueous or hydronium ion H3O hydronium म्हणतात का H3O H+ और H3O+ याला आयन फॉर्म केले ना त्याला ते एसिडिक प्रॉपर्टी शो करतो सो केना फॉर्म करतो when coming in contact with water particles we have seen that acid give H3O plus H+ ions in water let us see what happens when base is dissolved in water तसे जेव्हा base dissolve करतो water so example त्यांनी केला that NaOH and dissolved in water NaOH then water and dissolve केले हे फॉर्म जातले आणि एक सेपरेट फॉर्म जातलो आणि OH सेपरेट फॉर्म जातलो OH ion सा म्हटल्यार it is not basic in nature so when the substance show acidic or basic properties when dissolved in water and कसला ion form करता H+ or H3O+. आणि important point आता bases which are soluble in water are called alkalis. So थोडे bases जो कोई which are dissolved in water एका स्पेशल नाव असा bases dissolved in water are called alkalis. So, पहले प्रश्न में water are bases which are dissolved in water are called alkalis. ये सगळे examples NaOH, MgOH सगळे examples of alkalis because they can dissolve in water. नेका alkali म्हणून नाव असते. अल्कलीज म्हटल्यार एक प्रकारचा बेसिक Oh, बेजूत तो but तो इथे dissolve in water. So आपण एक स्पेशल नाव दिला that is alkalis. So बाकी त्याला सांगितलं आम्ही किती आता ऍसिड प्लस रिएक्ट करताना किती आता सॉल्ट प्लस वॉटर फॉर्म जाताले काय ते वॉटर खंयच्यान तयार जाता बेसिकली हो H+ आयन्स आणि OH आयन्स वांगडा येता किती फॉर्म जाता H2
सॉल्युशन वॉटर फॉर्म जाता कळ्ळें म्हणजे मिक्स करता येना सॉल्ट प्लस वॉटर फॉर्म जाता वॉटर कशें फॉर्म जाता एसिड H प्लस आयन सुट्टा OH मायनस आयन सुट्टा त्या वांगडा H2O मॉलिक्यूल फॉर्म जाता क्लियर पुढे एक पॉइंट क्वेश्चन येता केन्ना न्हू येते सपोज तुका डायल्यूट करपाक जाय सो तो एसिड आनी वॉटर मिक्स करता डायल्यूशन म्हणटा कॉन्सन्ट्रेटेड सपोज आहा तुका ते डायल्यूट करपाक जाय सो तूं तेका वॉटर एड करता या प्रोसेसाक म्हणटा डायल्यूशन सो तेणे सांगला की केन्ना न्हू एसिडान उदक मिक्स करू नाका डायरेक्ट काय म्हणा कित्याक करू नाका या बिकॉज हे रिएक्शन आहा पळय दॅट इज एक्सोथर्मिक रिएक्शन एक्सोथर्मिक म्हटल्यार कितें या हीट वन जाता दिस इज एक्सोथर्मिक रिएक्शन सो हीट वन जाते भरपूर ऍसिड आनी उदक मिक्स करता येना चान्सेस आहा की ते स्पिल जावंक शकता पिटेर येवंक शकता ऍसिड उसळूंक शकता ऑर एल्स एकदा ग्लास कंटेनर फुटोवंक शकता इतली हीट वन जाता सो केन्नाय वॉटरान एसिड मिक्स करप ना डायरेक्ट वॉटरान इल्ले एसिड मिक्स करप आनी स्टर करीत रावप इज द आयडियल प्रॅक्टिस वी शुड फॉलो कशी रीड करता द प्रोसेस ऑफ डिसॉल्विंग एन एसिड और बेस in water is highly exothermic one. Care must be taken while mixing concentrated nitric acid or sulfuric acid with water. The acid must be always be added slowly to water with constant stirring. If water is added to the concentrated acid, the heat generated may cause the mixture to splash out or cause burns. The glass container may also break due to excessive local heating. Okay, so that सायनिक दिले असता पयले हेजे बायोचे कंटेनर सायनिकचे टाके लागे वॉर्निंग साइन तरी किती ते असतात तरी आपण समजतो बंद जातले डायरेक्ट स्किन तुझी अशी अशा पडले ना पहिले जळावच नाही वेगळी स्किन कॉन्सन्ट्रेटेड असतात ते so mixing of an acid or base with water results in decrease in the concentration of iron. So this process is called dilution. So basically dilution किती जाता सांग तुका एक सांगले एक स्ट्रॉंग एसिड असा आणि एक वीक एसिड असा किती फरक असता जाणा भितर H2SO या स्ट्रॉंग एसिड आणि वीक एसिड हां आणि म्हणजे फरक किती असता एसिड सेम बट फरक किती असता जाणा भितर स्ट्रॉंग एसिड विल हैव more H plus ions and weak acid will have less H plus ions. So फरक. So we say this is diluted acid. Weak or diluted acid. Acids लॅबान यूज करतात आणि स्कूल लॅबान तरी it is diluted. तर यूज करतात. Strong acid पण असे पहिली तुका कळते असे यशू येतात दोन आहेत ऍसिडांच्या. पहिली तुला दोन एकच डेटा मेटल असता म्हणजे ते शोल्डरिंग बिन करता पळय तेतून करता पण तेतून हार्मफुल नसता ऍसिड बेसाला सेल्फ तर स्ट्रॉंग बेस हो इथून किती असतं सांग स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस किती फरक असतो OH ला असतो या इट विल हॅव हाय OH ions आणि वीक बेस आणि किती असते लॅम्प या लेस OH minus ions नो फरक नाही म्हणजे काय असतं